गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी उठली होती आणि श्रीषा अजूनही झोपली होती. तर श्रीषा झोपले तर म्हटलं थोडंसं मेडिटेशन करून घेते. सो मी मेडिटेशनला सुरुवात केलेली आहे. मी पूर्वी खूप प्रकारे मेडिटेशन आणि योगा वगैरे करायची, पण श्रीषामुळे हल्ली तेवढं होत नाही आहे मला. सो जसं जमेल त्याप्रमाणे मी करते. तसं तर बाळ झाल्यानंतर एवढ्या सर्व गोष्टी आपल्या रुटीनप्रमाणे फॉलो करणं होत नाही. आपण कोणतंही एक आपलं स्वतःचं रुटीन असं सेट करू शकत नाही, कारण ज्याप्रमाणे आपल्या बाळाचं रुटीन असतं त्याप्रमाणेच आपल्याला ॲडजस्टमेंट आपली करावी लागते. पण सकाळी लवकर उठून जर आपण कामं केली, ज्यावेळेला बाळ झोपलेलं असेल त्यावेळेला सकाळी लवकर उठून आपण कामं केली तर ती मोस्टली होतात व्यवस्थित. पण काही बाळांना अशी सवय असते की आई उठल्यानंतर लगेच उठायचं. तसंच सेम श्रीषाचं आहे. मी उठल्यानंतर लगेच श्रीषा उठतेच. शेजारी ती झोपून राहत नाही. एकदम गाढ झोप आलेली असेल तरच ती झोपून राहते, नाहीतर मग ती उठतेच. त्यामुळे मला असं कोणतंही रुटीन सेट करता येत नाही. सो हे जे योगा वगैरे दाखवते ते ज्याप्रमाणे मी उठेन किंवा ज्याप्रमाणे श्रीषाचं असेल रुटीन त्याप्रमाणे मला ॲडजस्टमेंट ती करावी लागते आणि त्याप्रमाणेच माझं असं रुटीन सेट होतं. असं काही रुटीन नाही आहे माझं रोजचं की जे मी फॉलो करते. सो इथे मी मेडिटेशन करता करता श्रीषा उठलेली होती आणि श्रीषा सकाळी उठल्यानंतर हे जरा सुरू होतं तिचं. तिथे खेळते तर मग मी लेमन वॉटर घेते. सकाळी फ्रेश वाटतं लेमन वॉटर वगैरे घेणं. हे मी डेली बेसिसवरती नाही घेत, पण घेत असते ज्याप्रमाणे मला जमेल तसं. आणि इथे मी ते घेता घेता पण श्रीषा इथे आलेली आहे. सो तिला आधी उचलून घेतलं, नाहीतर मग ती खूप पसारा वगैरे काढते किचनमध्ये. सगळं जे तिला हाताला खाली दिसेल ते सगळं तिचं ओढायचं सुरू असतं. तिथे थोडंफार मी आमचं कडलिंग सुरू आहे. आणि सकाळी पण ती खूप फ्रेश आणि एनर्जेटिक असते. खूप फ्रेश असते सकाळी उठल्यानंतर. सो तिच्याबरोबर असं टाईम स्पेंड करायला खूप छान वाटतं. दिवस कसा जातो हे कळतही नाही. तिच्याबरोबर ती कितीही मस्ती करत असेल, कितीही मला त्रास देत असेल, तरी तिच्याबरोबरचा जो दिवस जातो तो खूप छान जातो. आणि थोडंफार मला जर वेळ मिळाला तर मग मी रीडिंग्स करते आणि माझा मॅनिफेस्टेशनवरती विश्वास आहे. सो ज्या गोष्टी मला मॅनिफेस्ट करायच्या आहेत त्या, किंवा माझ्या ज्या रुटीनमध्ये मला हे करायचंच आहे कंपल्सरी, कारण आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. ते मी लिहून घेते, कारण जे लिहिलेली पॉवर असते ती खूप वेगळी असते. सो ते लिहिलेलं असेल तर मग ते आपण करतोच असं मला वाटतं. तर मग मी ते लिहिण्याचा प्रयत्न करते. रीडिंग पण मला जमेल तसं करते. रोज नाही, पण वेळ काढते की मिळेल असं. आणि त्याच्यानंतर काही कामं तर मला असं श्रीषाला घेऊन करावी लागतात, कारण श्रीषा खूप म्हणजे तिला मी हवीच असते. सो त्यावेळेला मला तिला घेऊनच काही कामं करावी लागतात. जसं होतील तसं त्याप्रमाणे मी ती कामं करते तिला घेऊन, कारण ते ऐकत नसल्यामुळे मला ते उचलून घेऊनच करावं लागतात. आणि मग तिला थोडंसं एंगेज करून कुठेतरी काहीतरी खेळणं वगैरे देऊन तिला खेळवत वगैरे ठेवते. आणि मग मी बाकीचं किचन वगैरे आवरून घेते सकाळी उठल्यानंतर. रात्रीची जी भांडी वगैरे घासलेली असतात ते सगळं आवरून घेते. ते नाश्त्याची तयारी करते, पण तिथे परत श्रीषा मला काही करून देत नाही आहे. त्यामुळे मग मी ते नाश्ता राहून जातो आणि मी ते चहा करते. चहामध्ये मी हल्ली थोडं शुगर अवॉइड करण्याचा प्रयत्न करते. सो शुगर बंद नाही टोटली, पण अवॉइड करते. जेवढा वेळ मला जमेल तसं मी अवॉइड करण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू बंद करायचं सुरू आहे माझं. बघूया होतं आहे की नाही, कारण आपल्याला तर सवय असते. शुगर आपली असतेच, साखर असतेच, लागतेच म्हणजे. पण सुरू आहे माझं बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लेट्स सी. तर इथे श्रीषाला राईम्स खूप आवडतात,
तर ते लावले तर मग ती बोलण्याचा पण प्रयत्न करते, त्याप्रमाणे मूव्स सुरू करते तिच्या. सो हे सगळं सुरू असतं तिचं आणि ते बघण्यामध्ये खूप छान वाटतं. सो ते बघत बघत आम्ही चहा घेतो. आणि हल्ली तिचं असं सुरू झालेलं आहे की डोअर ओपन असेल तर तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न सुरू आहे तिचा. म्हणजे आपल्याला हसवून वगैरे दाखवेल आणि बरोबर ती खेळून वगैरे दाखवेल आपल्याला आणि आपलं लक्ष नसताना बरोबर ती बाहेर पडण्याचा तिचा प्रयत्न सुरू असतो. सो असं काय तिचं सुरू झालेलं आहे सध्या. आणि बरोबर असं किती खेळणी ते असू द्या तरी ती बाहेर जाण्याचा प्रयत्न तिचा सुरू असतो. सो असं ती बाहेर जाते, ती बघते मागे मी बघते किंवा मी तिला खेळण्यांचं नाव घेऊन बोलवते पण ती येत नाही आणि तिथे उंबरठ्याच्या इथे जाऊन ती बाहेर असं टोकून पण ते भीती वाटते ती पडेल असं. तर मी 1-2दा तिला घेऊन पण येते आतमध्ये पण ती नाही ऐकत आहे, तिला परत बाहेर जायचं असतं. तर तिला मी घेते आणि थोडं बाहेर नेते आणि तिला बुबू खूप आवडतात, डॉगीज खूप आवडतात, खूप म्हणजे खूप आवडतात. सो त्यांना बोलवते लगेच ते दिसल्यानंतर त्यांना ये 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 असं वगैरे सुरू असतं तिचं. तर तिला खूपच आवडतात. त्यानंतर फुलं घेते आणि मग पूजा करून घेते मी आणि मग पूजा झाल्यानंतर श्रीषाबरोबर हात जोडत असते. तिला माहिती आहे एकदा दिवा लावला किंवा दिवा लावल्यानंतर घंटा वगैरे वाजली की ती बरोबर हात जोडते, तिचं सुरू असतं. त्याच्यानंतर मग नाश्ता राहिलेला सो ते करायला घेते तरी पण बघा इथे श्रीषा आलेली असते. सो हे बाळ असल्यानंतरची जी लाईफ असते ती खूप स्ट्रगलिंगवालीच असते. पण तशी ॲडजस्टमेंट होते, केल्यानंतर ती ॲडजस्टमेंट होऊन जाते आपोआप. असं तर मग इथे श्रीषासाठी पण मी आज पोहे करत आहे. सो पोहे करण्यासाठी मी तिला तेल घेतलेलं आहे थोडं, जिरे, मोहरी, कांदा घेतलेला आहे आणि पूर्णपणे भिजवून घेतलेले पोहे त्याचा मी प्युरे फॉर्म करणार आहे. आणि तिला पण आमच्यातलं देण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. तिखट नाही वापरत आहे तिच्यासाठी मी, पण सुरू आहे की तिला पण सगळं खाण्याची सवय लागावी. सो सगळं तिला पण देते मी. सो असं मी आज तिला पहिल्यांदा पोहे देणार आहे. तर पोह्याची रेसिपी तर सांगितली आणि त्याच्यामध्ये मग कोथिंबीर आणि सेंधा नमक घालून मी सगळं तिला ते पोहे देते. तर बघूया तिला आवडतात का. तिला वरवत असताना तिच्या अशा काही थोड्या रिॲक्शन आहेत, पण तिला ते आवडलेले होते कारण ती सारखं त्या पोह्यांकडे बघत होती, जसं की मला दे 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 असं सुरू होतं. आणि ते खाऊन झाल्यानंतर मग ती खूप दमलेली असते आणि मग परत झोपी जाते. ती झोपलेली असते तर मग मी माझी कामं करून घेते आणि शिवाय मगाशी रीडिंग माझं राहिलेलं असं मी ते कंटिन्यू करते. सो रीडिंगसाठी मी एक मॅनिफेस्ट म्हणून बुक रीड करण्यासाठी घेतलेलं आहे आणि सो त्याच्यातले काही पॉईंट्स वगैरे असतील तर ते पण मी राईट डाऊन करून घेते, जे मला वाटतील मला काय मॅनिफेस्ट करायचं. आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, सो त्याचे आन्सर मी स्वतःला विचारून, कारण ती ज्या वेळेला झोपलेली असेल त्याच वेळेला मला हे शांतपणे करता येतं. सो ते मी करून घेते आणि मग बघते तर मग ती उठलेली असते तेवढ्यात, ते पण माझं अर्धवट राहतं. सो मग तिची उठले तर मग ती अंघोळ करून घेते. अंघोळी झाल्यानंतर तिच्यासाठी जेवणामध्ये मी आज बनवते दाल खिचडी आणि आमच्यासाठी बनवते आहे मी बिरडं आणि वांगं भरीत. सो डाळ खिचडी बनवण्यासाठी ती डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याच्यामध्ये आज मी भोपळा पण ॲड करणार आहे, जेणेकरून भाज्या मी ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या त्याच्यामध्ये घालत असते. आणि ती श्रीषा माझ्याबरोबर असते, मी तिची खिचडी बनवता तिला घेऊन खिचडी बनवते मी. सो त्याच्यामध्ये हळद, जिरे पावडर, हिंग, मीठ असं घालून आणि जे ड्रमस्टिक टाकलेले आहेत त्यांचा मी नंतर पल्प काढणार आहे आणि ते प्युरे फॉर्ममध्ये अशी खिचडी देणार. इथे हिने श्रीषाने आनंदीला घेतलेली आहे, तिची जी जुनी फ्रेंड आहे आनंदी, कारण तिचे जे नवीन फ्रेंड आहेत त्यांना मी आज वॉश केलेलं आहे. सो त्यांना ती शोधते आहे, त्यामुळे जुन्या फ्रेंड्सबरोबर असं खेळणं सुरू आहे. आणि ते लिलीवरती तिला बसायचं आहे पण तिला बसता येत नाही, तर म्हटलं मीच तुला बसवून चल 2 राऊंड मारते. आणि ते मी तिचे फ्रेंड्स आहेत जे वाळत घातलेले आहेत. आणि असं खेळता खेळता तिची खिचडी पण तयार झालेली आहे, तर मग तिला खिचडी भरवून घेते आधी. आणि इथे खिचडी भरवता तिला त्या डायनिंग चेअरवरती उभं राहायचं आहे. ती उभं राहून तिचे म्हणजे मी याला घाबरू की हिचे माइलस्टोन म्हणू काय कळत नाही, कारण तिची वाढ तर होतीच आहे पण अशी भीती वाटते की ती पडेल, लागेल तिला, असं सगळं. सो सुरू आहे असं तिचं.
त्याच्यानंतर तिचं खाऊन झाल्यानंतर ती झोपते आणि मग त्याच्यानंतर मी पण जेवून घेऊन मग आम्ही झोपतो. आणि मग उठल्यानंतर मी फ्रेश वगैरे होते. मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर अप्लाय करते. आणि मग इथे तिचे खेळणे वाळलेले आहेत, सो मी म्हटलं टॉयज आहेत ते तिच्या आतमध्ये घेऊ देत. सो हे सगळे दिल्यानंतर तिचा आनंद बघा. आणि मी लांबूनच ते फेकून देते तिला, जेणेकरून ती तिकडे पुढे येणार नाही, कारण ती दरवाजात येऊन त्यांना बाहेर घेण्यासाठी येते. आणि हा तिचा आनंद बघा. तर मग मी तिला लांबूनच फेकून देते ते सगळे खेळणे. या सगळ्यांना आम्ही नावं ठेवलेली आहेत, गजू, बनी, ट्विट्टी, कॅटरपिलर, पिंगू, असे भरपूर तिचे खेळणे आहेत सगळे. ती खूप खुश झालेली आहे सगळ्यांना बघून. इकडे मी चहा होते आणि इथे तिला खेळणे दिल्यानंतर ती मस्त खेळत राहते. तोपर्यंत म्हटलं चहा घ्यावा. सो इथे पण परत ती आलेली आहे. असं हिचं चालूच असतं दिवसभर. माझा पाय धरून उभं राहणं हे तर दिवसभर मोस्टली ती खूप टाईम हेच करत असते. आणि मग तिच्याबरोबरच बसून मला कपड्यांच्या घड्या घालाव्या लागतात. ती काय करू देत नाही, पण तिला घेऊन करते. कधी कधी तर तीच घड्या घालायला येते. तिला घेऊनच असं तिच्यासमोर ठेवून मला ते करावं लागतं. तिचं खेळणे मिळाल्यानंतर ती इतकी खुश झालेली आहे की इतकी उड्या मारते, असं तिचं झालेलं आहे. त्याच्यानंतर तिचं हे पण मी वॉश करून घेतलेलं आहे. सो ते मी असेंबल करून घेते. आणि त्याच्यामध्ये मी प्लास्टिक अंथरते, जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि हे ग्लॉनचे जार लेबल्स मी ऑर्डर केले होते, जे प्लास्टिकचे कंटेनर्स असतील, स्टीलचे कंटेनर्स सगळीकडे चिकटतात आणि वॉटरप्रूफ आहेत आणि खूप छान वाटतं, नीट वाटतं किचन. सो ते मी ऑर्डर केले होते. श्रीषासाठी संध्याकाळी मी भरडी बनवली होती. आणि इथे हिला वरती चढायचं आहे, वरती चढून बसायचं आहे. असं सगळं इथं खूप दिवसभर चालू असतं. दिवस कसं जातो कळतच नाही. आणि ते पूजा झाल्यानंतर परत घंटाचा आवाज आला की ती बरोबर हात जोडते. परत श्रीषा झोपते संध्याकाळी. तर झोपलेली असते तर म्हटलं मी जेवण करून घेते. आणि जेवणासाठी फक्त मला पोळ्या करायच्या होत्या. बाकी जे वांग्याचं भरीत होतं ते होतं सकाळचं शिल्लक. फक्त पोळ्या करायच्या होत्या. सो पोळ्या करून घेते आणि माझी बाकीची जी कामं आहेत ती आवरून घेते किचनमधली. त्याच्यामध्ये मी भांडी वगैरे आवरून घेते माझी. आणि जी जेवण करून निघालेली आहेत किंवा आधीची सकाळीपासून काय निघालेली असतील भांडी तर ती मी आवरून घेते आधी. आणि मग बघते तर श्रीषा झोपलेली आहे. तर मग मी रात्रीची सगळी तयारीच करून घेते. बदाम अक्रोड मी भिजत घालते रात्री, ते घालते. त्याच्यानंतर जेवून पण घेते, ती झोपलेली आहे तर. आणि माझं स्किन केअर पण करून घेते. सो त्याच्यामध्ये मी विटॅमिन सीचं सिरम वापरते, ददार्माकोचं. आणि इथे श्रीषा उठलेली होती तर तिला मी जेवण भरवून घेतलं आणि तिच्या बाबांबरोबर तिचं खेळ सुरू आहे. सो तिचं असं खेळणं सुरू असतं. सो ती खेळते. तर तिचे असेच माइलस्टोन, तिच्या अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. सो आपण परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.